नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओची स्टार्टिंग अशी झाली की तुम्हाला वाटलं असेल आज काय पसारा मांडून ठेवला आहे बाईने. तर मैत्रिणींनो, आज आपण रांगोळी नाही बघणार आहे. आपण जे माझ्याकडे टूल्स आहे त्याबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत. कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या की टूल्स कुठून घेतले, लिंक द्या. आणि भरपूर मैत्रिणी मला कमेंट्स करतात की लिंक द्या ह्या टूल्सची वगैरे, आणि कसे वापरायचे त्यावर पण भरपूर कमेंट्स आलेले आहेत. तर आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर मी तुम्हाला सांगणार आहे मी टूल्स कुठून घेतलेले आहेत आणि कसे वापरायचे. तर हे जे टूल्स आहेत, हा पूर्ण सेट सेट म्हणजे मी एकदाच घेतलेला आहे. तो एक टेलरिंग मटेरियल आहे पिंपरीमध्ये, PCMC पिंपरीला मेन मार्केट आहे. म्हणजे बऱ्याच वस्तू तिथं होलसेल रेटमध्ये मिळतात, जसे की बर्थडे डेकोरेशनच्या वस्तू, जे पत्रावळी वगैरे असतात किंवा कपडे वगैरे सगळं एकदम स्वस्त दरात मिळतं आणि असे होलसेल रेटमध्येच मिळतात. तर त्या शॉपमधून मी हे जे पेन आहेत, म्हणजे तुम्ही याला रांगोळीचं टूल पण म्हणू शकता किंवा जे आर्ट आणि क्राफ्ट साठी जे टूल्स लागतात, जे आपण बऱ्याच मैत्रिणी बघा ते काय म्हणतात, क्ले पॉट वगैरेचे नाही का, पेंटिंग क्राफ्ट बनवतात त्यासाठी पण ही टूल्स वापरले जातात. आणि ह्या रिंग्स पण मी त्या शॉपमधून आणलेले आहे. एकदम छान आहे. कधी पण म्हणजे चौकोन वगैरे काढायचं असतं तेव्हा कामात येतात. हे पण तिथूनच घेतलेलं आहे. हे जे फॅब्रिक पेंटिंग वगैरेचे कामं करतात त्यासाठी यूज होतो. म्हणजे टेलरिंगच्या वस्तू तिथे त्या दुकानात मिळतात, जसे की लोकरीच्या वस्तू वगैरेचं पण म्हणजे भरपूर स्टॉक असतो त्यांच्याकडे. तर ह्या मी स्पेशली रांगोळीसाठी विकत घेतलेल्या आहे. आता पुढचं दाखवते मी तुम्हाला. ह्या ज्या बॉटल्स आहेत ह्या पण मी लोकल शॉपमधूनच घेतलेल्या आहे. एवढ्या एवढ्या बॉटल्स आहे. ही तर घरीच बनवलेली. याला फक्त थोडं वरती कट करून घेतलं आहे. आतला जो डिंक होता, गम होता, तो संपला होता. त्यामुळे एवढ्या बॉटल्स आहे मैत्रिणींनो. पण माझी हीच बॉटल फेवरेट आहे, कारण की एकदम मस्त ही बॉटल. अशी व्यवस्थित पकडता येते आणि छोटी असल्यामुळे हाताला पण व्यवस्थित धरता येते. ही जी स्टेन्सिल आहे आपल्या भारताच्या नकाशाची, ही पण एका स्टेशनरीच्या शॉपमधून घेतली. जेव्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी येते तेव्हा याचा वापर करत असते मी. आणि ह्या ज्या बाकीच्या वस्तू आहेत, ही रांगोळी फिलर आहे. रांगोळी टाकण्यासाठी म्हणजे जे आपण कलर टाकतो, 3 आहेत. पण प्रत्येकाची जी जाळी आहे ती वेगवेगळी. जे साईज ही बारीक आहे एकदम, नंतर ही थोडी जाड आहे आणि ही मोठी जरा. हे नरसाळ बॉटलमध्ये रांगोळी भरण्यासाठी. हे आपलं मिक्सरचं झाकण आहे. थोडा असा गोलाकार वगैरे द्यायचा असेल तर आपण तो वापरू शकतो. मी तुम्हाला दाखवते हे टूल्स कसे वापरायचे ते. आणि हे आपले चमचे वगैरे मसाल्याच्या डब्यातले, ते बांगडी, हे तर सर्वांकडे अवेलेबल असतं. औषधाचे झाकण, ते आपण जेव्हा मोठा टिपका काढतो त्याला प्रेस करण्यासाठी. हे असंच घेतला होता पेन, माझ्या मुलींनी तोडून ठेवला तो. मी अशीच रांगोळी काढत होते एक दिवस. तर याला पण असा आकार देण्यासाठी आपण वापरू शकतो. हा आहे मोठ्या दातांचा कंगवा. याला पण थोडी अशी डिझाईन करू शकतो आपण रांगोळीला. ही झाकण, ही इयरबड आहे, हा धूप आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवते, तुम्ही घरातल्याच वस्तू वापरून रांगोळीचे टूल्स कसे तयार करू शकतात. ही आपली पट्टी, ही तर सर्वांकडेच अवेलेबल असते. हे आहे आपले ब्रश, पेंटिंगचे ब्रश. त्याच्यात तुम्हाला नेहमी दिसतच असणार या वस्तू माझ्या व्हिडिओमध्ये. हे पण अवेलेबल असतं. नसेल तर तुम्ही घेऊ शकतात, ऑनलाईन पण अवेलेबल असतात. हा आहे शाई पेन. पूर्वी आम्ही असेच पेन वापरायचो. म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना माहीत असणार, याच्याने पण छान आकार देता येतो. सांभाळून ठेवला आहे मी तो. ही एक लीडची पेन्सिल, हा पेन, या आपल्या 2 पेन्सिल. याचा पण वापर तुम्ही करू शकतात. आपण पूर्ण बघणार आहोत प्रत्येक साहित्य कसं वापरायचं ते. आणि हे आहे, आपण आंबाडा जेव्हा घालतो तेव्हा ती स्टिक लावतो, त्याची स्टिक आहे ही. ही एकदम मस्त आहे, नेहमी तुम्हाला दिसतच असणार आहे. तर हे आहे आपलं रांगोळी काढण्यासाठीचं कलेक्शन. तर आपण यातल्या जे मेन वस्तू आहेत, ज्या कशा वापरायच्या ते बघणार आहोत. तर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. आपण आधी आपल्याला जे मोठे मोठे टिपके द्यायचे त्यासाठी बॉटलचा वापर करणार आहे. त्यामध्ये रांगोळी भरून घेऊ.
ही रांगोळी गाळणीने गाळून घ्यायची मैत्रिणींनो. म्हणजे जे खडे वगैरे असतात जाड जाड खडे ते बाजूला पडून म्हणजे बाजूला सेपरेट होतात. तुम्ही डायरेक्ट पण भरू शकतात, पण ह्या पद्धतीने खाली सांडत नाही रांगोळी. असा नरसाळा आम्ही लहानपणी रॉकेल भरण्यासाठी वापरायचो स्टोवमध्ये. आठवत असेल आता तुम्ही पण, बऱ्याच मैत्रिणी 90s मधल्या असणारे, 90च्या, तर त्यांना माहिती आहे रॉकेल घेण्यासाठी लाईन लावायला लागायची. आणि त्या आठवणी वेगळ्याच आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता हे बघा कशी रांगोळी खाली व्यवस्थित पडते, खाली सांडत नाही, काही नाही काही नाही. तर मैत्रिणींनो पहिल्यांदा आपण हे टूल्स कसे वापरायचे ते बघूयात. आणि यातल्या बऱ्याच आता जे टोकदार वस्तू म्हणजे टोकदार टूल्स आहे त्याच्याने सेमच आकार येणार आहे. त्यातल्या मेनच आपण बघूया. तर आधी आपण एक फूल काढून बघू. मला मी फूल काढून दाखवते. बांगडी घ्यायची अशी आणि टिपके द्यायचे. आतल्या साईडने दिले तरी चालतील. छोटं फूल येतं, बाहेरच्या साईडने काढल्यावर मोठं येतं. एकसारखे बॉटलच्या मदतीने टिपके कसे काढायचे यावरही आपण एक शॉर्ट व्हिडिओ, बेसिक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा. आपण फुलाला आकार द्यायचा आहे, तर हे जे मागचं गोल भाग दिसतोय त्याच्याने कसा द्यायचा ते बघूया. हा आकार तुम्ही बोटाच्या मदतीने पण देऊ शकतात, पण याचा जरा शेप वेगळा आहे बघा. किती छान दिसतंय बघा. आता आतमध्ये आपण एक केंद्रवर्धिनी काढू टूल्सच्या मदतीनेच. औषधाच्या बॉटलचं झाकणनी त्याला चपटं करून घेतलं. हे पाय, ह्या मागच्या भागाने पण आपण असं करू शकतो. असा आकार द्यायचा. झालं का आपलं फूल तयार, एकदम मस्त. आता अजून 2-3 आपण आकार बघूयात ह्या टूल्सचा वापर करून. अजून एक आपण दुसऱ्या टूलने फूल काढून बघू. जो मागचा भाग आहे बघा त्याच्याने. असा जो टिपका असतो त्याच्या मध्यभागी ठेवायचं ते टूलचं टोक आणि रांगोळी फक्त खाली ओढायची. झालं. तर आपण पुन्हा एका दुसऱ्या टूलने डिझाईन काढून बघूया. तर बांगडीच्या मदतीने खूप छान आपल्याला असा आकार देता येतो, गोलाकार. बांगडी किंवा जी आपली गोल स्टेन्सिल असते रांगोळीची पावलांची, त्याच्या मदतीने. आणि ही बांगडी कशी उचलायची ते पण बघा मैत्रिणींनो, मी कशी उचलते आहे. एका साईडने खाली प्रेस करायची आणि मग ती आपोआप वरती दुसऱ्या साईडने वरती होते आणि तेव्हा ती उचलून घ्यायची, म्हणजे आपली रांगोळी पुसल्या जात नाही. तर आपलं जे भुईचक्र असतं, भुईचक्र, त्यासारखा आकार देतोय आपण या फुलाला. किती अशा छान छान डिझाईन्स तयार करता येतात बघा टूल्सच्या मदतीने. आता पुढची जी डिझाईन आहे ती आपण ती चौकोनी स्टेन्सिल घेतली आपण आणि त्याच्या मदतीने आपण चौकोनाकार टिपके काढतोय. आणि जो चमचे आहेत आपल्याकडे जे मसाल्याच्या डब्यातले, त्याच्या मदतीने आपण डिझाईन तयार करून दाखवणार आहोत. या सर्व आकारांची प्रॅक्टिस करा, आपोआप तुम्हाला रांगोळी जमेल. तर 2 वेगवेगळ्या चमच्यांच्या मदतीने डिझाईन कशी तयार होते ते बघूया आपण. त्या टिपक्यावर ठेवायचा चमचा आणि खाली ओढायचा आतल्या साईडला. एक अशी पाकळी तयार होते फुलाची. आता जो थोडा मोठा चमचा आहे त्याच्या मदतीने करून बघू. सेम येते, सेम डिझाईन.
तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्याचा वापर करून अशी डिझाईन्स तयार करू शकतात. गोलाकार पण करू शकतात. सर्कलमध्ये टिपके काढून घ्यायचे. आता आपण जे पेन्सिल वगैरे ब्रश आहे त्याच्या साहाय्याने डिझाईन तयार करणार आहोत. वन बाय वन आपण बघूया. आपण ते 3-3 टिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून घेऊ आधी. आणि मेन जे आहे टूल्स ही डिझाईन तयार करायची, त्याच्या मदतीने आपण डिझाईन करून बघू. आपला पेंटिंगचा ब्रश घेतला आहे आधी. याचा शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि हे सर्व याच्याने टूल्सने सेमच डिझाईन येते, तुम्ही शेवटी बघा. लीडची पेन्सिल, तर सेम डिझाईन आली बघा प्रत्येक टूलनी, वेगवेगळ्या टूलनी. तर यातलं कुठलंही टूल वापरून तुम्ही अशा डिझाईन तयार करू शकता किंवा पेनचा वापर करून पण करू शकतात. आता पुढची डिझाईन आहे, आपण जो हा शाई पेन इंक पेन आहे त्याच्या मदतीने करून बघूया. याच्याने थोडी बारीक येईल कारण की त्याचं टोक बारीक आहे. पानाचा आकार दिला आहे आपण. अशा छोट्या छोट्या रांगोळ्यांमध्ये तुम्ही असा आकार काढू शकतात. आता आपण फिलरचा वापर कसा करायचा ते बघूया. रांगोळी अशी त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याला हलका असं प्रेस म्हणजे टॅप करायचं आहे. कारण की रांगोळी जर बारीक असेल ती पटापट खाली पडते त्या चाळणीतून फिलरच्या. आणि जर जाड असेल तर थोडा वेळ लागतो, अडकून जाते ती. त्यामुळे ओलसर कलर नाही घ्यायची जास्त. तर याच्यामध्ये आपण जो मोठ्या दातांचा कंगवा आहे त्याच्या मदतीने डिझाईन्स कशा तयार करायच्या ते बघणार आहोत. त्याला असं थोडं प्रेस करून आणि मग असा आकार द्यायचा. तर असा आकार तुम्ही म्हणजे अशी डिझाईन तयार करून त्यावर दुसरी रांगोळी काढू शकता. म्हणजे बॅकग्राऊंडला ही डिझाईन काढायची कंगव्याच्या मदतीने आणि त्यावर फुलं वगैरे अशी डिझाईन काढू शकतात. खूप छान दिसते. आपले खूप जुने व्हिडिओ 1-2 वर्षापूर्वीचे, त्यामध्ये मी काढलेल्या 1-2 रांगोळ्या अशा. तर आहे की नाही ही छान टीप एकदम. तर हे आपला 4K काटा चमचा, त्याच्या मदतीने बॉर्डर रांगोळी कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवते. तर आधी आपण एक जाड लाईन काढून घेऊ आणि त्याला बघा मी कसा आकार देते. अगदी 1 ते 2 मिनिटाच्या आत होईल अशी बॉर्डर रांगोळी. आणि तुम्ही बाजूने त्याला अजून तुम्हाला फूल वगैरे काढायचे असेल, टिपके काढायचे असतील तर ते काढू शकतात. तर डिझाईन तुम्ही अजून जर काढायची असेल काढा. आता चौकोन कसा काढायचा आपण डायरेक्ट रांगोळी टाकून फिलरच्या मदतीने ते सांगते मी. जरी ही रिंग नसती म्हणजे जरी ही स्टेन्सिल नसती तर आपण डायरेक्ट असा चौकोनी आकारामध्ये कलर टाकून घेतला असता. आणि जी साईडला आलेली आहे रांगोळी ती कशी ॲडजस्ट करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. पट्टीच्या मदतीने करणार आहे आपण ते. तर बघू शकता तुम्ही फिलरचा वापर केल्यामुळे रांगोळी एकदम एकसारखी पडते सगळ्या बाजूला. आपली जी 15 सेंटीमीटरची पट्टी ती घेतली मी आणि त्याच्या मदतीने आपण त्याला व्यवस्थित आकार देऊन घेऊ चौकोनाला. यात तुम्ही चौकोनापासून त्रिकोण वगैरे पण तयार करू शकता. हे पण दाखवलं आहे मी पुढे बघा तुम्ही. आणि हे जो आकार देतो आहे मैत्रिणींनो, हे फक्त तुम्हाला ग्रेनाईट, टाईल, फरशी याच्यावरच देता येईल.
जर ओबडधोबड खडबडीत जागा असेल तिथं करता नाही येणार ही ट्राय. हा आपला चौकोन तयार झाला. किती छान दिसतोय बघा. बाजूची सगळी स्प्रेड झालेली रांगोळी त्यामध्ये मिक्स झाली आणि एकदम छान आकार दिसतोय. आता यातूनच आपण एक त्रिकोण बनवूया. कसा बनवलाय त्रिकोण बघा. ही आयडिया एक तुमच्यासाठी. तो भाग डायरेक्ट कट करून घेतलाय पट्टीच्याच मदतीने. या सगळ्या टिप्स आणि त्या तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला रांगोळी काढताना कामात येईल. आता अजून एक छोटे छोटे त्रिकोण तयार करूया आपण. एकदम छोटा त्रिकोण तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण चौकोन कसा काढायचा, त्यापासून त्रिकोण कसा तयार करायचा ते बघितलं आहे. तर आता अजून 1-2 डिझाईन्स बघूया आपण. हा जो पळी चमचा आहे त्याच्या मदतीने कसा आकार द्यायचा, फुलाचा आकार बघूयात. टिपके काढून घ्यायचे मोठे मोठे. त्याला हलकं प्रेस करायचं आहे, म्हणजे तो गोल आकार होतो, थोडा मोठा चपटा आकार होतो तयार. आणखीन हा एक छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला, त्याच्या मदतीने पण डिझाईन कशी तयार करायची ते बघूया. एकदम सोपं आहे. टिपके काढल्यानंतर तो चमचा आतल्या साईडला ठेवायचा टिपक्याच्या, आणि त्याला फक्त मागे ढकलायचं आहे त्या टिपक्याला थोडं, म्हणजे पाकळीचा आकार तयार होतो. तुम्हाला अर्ध्या भागात मी अशी डिझाईन करून दाखवते आणि अर्ध्या भागामध्ये आतमध्ये ओढायचे, म्हणजे पानाचा वगैरे आकार देऊ शकतो आपण. हे बघा, असं एकदम छान दिसतं. तर मैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. नक्की ह्या सगळ्या आकारांची टूल्सच्या मदतीने प्रॅक्टिस करून बघा. आणि तुम्हाला अजूनही जर काही रांगोळी रिलेटेड काही प्रश्न असतील, काही जमत नसतील आकार, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आणि भेटूया अशाच झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.